एक संघ त्या चेअरच्या या बाजूला, एक संघ चेअरच्या त्या बाजूला. ओके, अशा प्रकारची रूपरेषा असेल. चला आपण तयार आहात. पण येताना तिकडून तुम्हाला यायचंय. हे जरा इकडे पुढे घ्या, हे पुढे घ्या जरा. ऐका ना, हे पुढे घ्या जरा. ओके, आपण काउंटडाऊन करूया. डीजे ऑपरेटर. हॅलो, चला रेडी होऊया. चला आपण काउंटडाऊन करूया. ऑपरेटर रेडी आहात. पश्चिम जावली प्रीमियर लीग 2 कॅप्टन सज्ज झालेले आहेत. 2 संघ मालक आणि संपूर्ण मान्यवर आता मैदानाच्या आत प्रस्थान करतील. खेळाडूंना मान्यवरांच्या मागून यायचे. ओके, पहिल्यांदा 2 कॅप्टन्स. ऑपरेटर रेडी. 10 सेकंदाच्या पुढून लावायचं. ओके, पश्चिम जावली प्रीमियर लीग मेगा फायनल कडे आपण वळत आहोत. काउंटडाऊन करूया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 मेगा फायनल कडे आपण वळत आहोत. टाळ्यांचा कडकडाट. चालायला सुरुवात करा. पश्चिम जावली प्रीमियर लीग सर्व क्रमांक 3 ची ट्रॉफी आणि 2 कॅप्टनच्या समवेत एंट्री मान्यवर यांच्या सुरुवात. सर्व मान्यवर आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मेगा फायनलचा हा थरार रंगणार आहे. हे 2 कॅप्टन्स आहेत.
संतोष सुर्वे आणि तेजस कोकरे हे दोन कॅप्टन्स मेगा फायनलमध्ये ट्रॉफी उचलतायत. आपण टॉसकडे जाणार आहोत आणि नाणेफेकीचा आपण कौल करणार आहोत. परंतु हा नाणेफेकीचा कौल हा शेवटचा आहे. जो कॅप्टन हा टॉस जिंकेल त्याला हा टॉस सुपूर्त केला जाईल, कारण हा टॉस आता पुढच्या वर्षीच केला जाईल. आणि दोन कॅप्टन्स ठिकाणी आपण आमंत्रित करूया टॉससाठी, संतोष सुर्वे आणि तेजस कोकरे. येस, मान्यवरांना मी विनंती करतो, संतोषदादा जाधव साहेब, लक्ष्मणजी जाधव साहेब, के शेलार साहेब यांना विनंती करतो आपण समोर या. संदीपदादा शिनकर, बाळूदादा पवार, आपणास विनंती करतो आपण या. आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. मेगा फायनलची मॅच, एका बाजूला आरोही 11 तर समोर सावकर 11, या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करतोय. आवाज टॉसचा कोण देणार? ओके, तेजस कोकरे नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. हेड टेल मागायचंय, कॉइन स्पिन करा. हेड इज अ कॉल आणि बट टेल. टीम सावकार 11 टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती करूया की आपल्या शुभ असे विनिंग कॅप्टनला जो टॉस जिंकलाय त्याला आपण तो टॉस सुपूर्द करा. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा. संतोष सुर्वे, आरोही 11 ने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय. मेगा फायनलची मॅच, महत्वपूर्ण निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. 2 दिवसाची स्पर्धा, पश्चिम जावली प्रीमियर लीग मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. हा पश्चिम जावलीचा टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे. फायनल मध्ये प्रवेश केलाय. महत्वपूर्ण मॅच, मेगा फायनलची मॅच. संपूर्ण स्क्वॉड आणि संघ मालक यांच्याविषयी काय सांगाल? टीम पहिल्या दिवसापासून कालपासून खूप छान खेळत आहेत, प्रत्येकाला बॅक करतायत. आणि जे टीम ओनर आहेत ते दादा तर खरंच एक नंबर आहेत, कारण त्यांनी पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत आत्तापर्यंत त्यांनी प्रत्येकाला, कोणाला, सगळ्यांना एकत्र घेऊन खेळलेत. प्रत्येकाने आपापलं मार्ग म्हणजे एक करा आणि आपल्या टीमला पुढे घेऊन जा. यस, थँक्यू. जास्त वेळ न घेता आणखीन एक शेवटचा प्रश्न. संतोष सुर्वे, हा असा टॉस आहे जो मेगा फायनल तुम्ही जिंकलेला आहात. आयुष्यामध्ये हा टॉस स्मरणामध्ये राहील का? कारण टॉस तुम्ही जिंकलाय आणि टॉस तुम्हाला कमिटीने सुपूर्द केलाय. नक्कीच दादा, कारण की हे पश्चिम जावली प्रीमियर लीग मी पहिल्यांदा खेळतोय आणि दादानी मला ॲज अ कॅप्टन निवडलं आणि त्यानंतर माझी टीम फायनलला आली आहे. याच्यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी काहीच नाही आहे. क्या बात आहे. तेजस कोकरे, मॅच बाकी आहे, काय रूपरेषा आखताय? मेगा फायनल मध्ये सावकर 11 संघ आलेला आहे, एक पाऊल पाठीमागे आहात. टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंगच घेणार होतो का संध्याकाळचं सत्र बॉल थोडा ट्रॅव्हल कमी होतो, त्यामुळे आम्ही क्षेत्र आणि टीम आमची खूपच चांगली खेळली. निश्चित अधिकचा वेळ आपण नको घेऊया, कारण मॅचसाठी आपण तो वेळ देऊया. दोन्ही कॅप्टन्स आणि टीमला आपण देऊया मॅचसाठी. भरभरून सामना 3 षटकांचा होईल असं ठिकाणी आयोजन समितीने कळलं. एकदा जोरदार टाळ्या पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 साठी. कुठेही जाऊ नका, मेगा फायनलचा तरार पहा. मान्यवरांना विनंती करूया की आता आपण प्रस्थान करूया आणि मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि या पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 च्या मेगा फायनलचा आस्वाद घ्या. आरोही 11 आणि त्यांच्या विरुद्ध सावकर 11 अशी रंगणारी पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 ची मेगा फायनलचं तुंबळ युद्ध काही क्षणात आपल्या समोर येत आहे. चला, आरोही 11 आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. तर सावकर 11 आपण सलामीच्या बॅटर मैदान दिशेने लगेच रवाना करा. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 3 षटकांची मॅच, पश्चिम जावली प्रीमियर लीग स्पर्धा. मान्यवरांचं आपण स्वागत करूया आणि सर्वच मान्यवरांना आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना विनंती करूया की आपण विराजमान व्हा. गेली 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार संतोष जाधव यांच्या वतीने, समाजसेवक मुनावळे उद्योजक यांच्या वतीने आपल्याला लाभला. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार संदीप सिनकर, समाजसेवक बामनोली उद्योजक यांच्या वतीने आपल्याला लाभलेला आहे. त्याचबरोबर मालिकावीर पुरस्कार विकासदादा जाधव उद्योजक समाजसेवक, मालिकावीर रोख रक्कम रामदादा शिंदे यांच्या वतीने, सामनावीर संदीपदादा सिनकर यांच्या वतीने. त्याचबरोबर साडी मिळालेली आहे राहुलदादा बनगे यांच्या माध्यमातून. या स्पर्धेला सुभाषदादा सुतार यांच्या वतीने विशेष सहकार्य, सतीशदादा चव्हाण यांच्या वतीने विशेष सहकार्य, लक्ष्मणदादा जाधव यांच्या माध्यमातून एक चांगलं सहकार्य क्रिकेट स्पर्धेला, के शेलार साहेब यांच्या वतीने देखील एक मोलाचं सहकार्य क्रिकेट स्पर्धेला आहे. सतीशदादा चव्हाण यांचं मोलाचं सहकार्य, अवधूतदादा भोसले, सर्व स्पॉन्सर्सला आपल्याला थँक्यू म्हणण्याची वेळ आता आलेली आहे. प्रेम कदम आपले थँक्यू, प्रदीप सिनकर आपलंही थँक्यू, सर्व स्पॉन्सर्सला आपण थँक्यू म्हणूया. किशोरदा पवार असतील थँक्यू, कोल्ड्रिंक व्यवस्था विकासदादा जाधव थँक्यू, दिनेश दादा साळुंके थँक्यू, पांडुरंगदादा साळुंके थँक्यू,
JMDCC, देवाची शेंबडी संघ, थँक्यू. सर्व स्पॉन्सर्सला थँक्यू म्हणण्याची वेळ आलेली आहे, कारण आपल्या सहकार्यामुळे हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी उभा राहिला आणि आपण सर्वांनी सहकार्य केलं, त्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा उभी राहिली. पर्व क्रमांक 3, जबरदस्त आयोजन, मेगा फायनलची लढत. चला दोन्ही संघ तयार राहा, वेळ आपण घेऊ नका. सामना 3 षटकांचा आहे. आपण मैदानात ताबा घ्या. मेगा फायनलला होते सुरुवात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. एक विनोदी समालोचक पश्चिम महाराष्ट्रातील मालदेव पेनचे अर्थात उमेश सावंत सरांचा आवाज कॉमेंट्री बॉक्समधून आपण ऐकूया या मेगा फायनलच्या अंतिम मॅच मध्ये. जबरदस्त इथे ग्रँड डिटी होत असताना अगदी पहिले तर ज्या पद्धतीने दिवाळीमध्ये फटाके होतात ना त्या पद्धतीने अगदी एंट्री होत असताना पाऊस एकदम लागलाय दोन्ही पात्र मैदानाच्या आतमध्ये आणि टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेण्याचा निर्णय पुन्हा एकदा आता आमच्या ऑफिशियल पंचांची ग्रँड एंट्री होत असताना एकदा फायनल साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुंदर इथे खेळपट्टी, सुंदर मैदान आणि आपण पहिली स्पर्धा तर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 आणि या पर्वात सर्व काही आहे. जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त मॅच, 2 संघ आमने सामने आणि 2 संघांमध्ये आता होईल ती चुरस आणि लढत. टॉस जिंकला इथे अरवी 11 टीम आणि प्रथमतः फिल्डिंग घेत त्यांनी आमंत्रित केलंय सावकार 11 टीमला बॅटिंग साठी. हॅलो 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 चला 1 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे. थोडा आवाज द्यायचा माहितीला या माईकला आवाज दे भाऊ. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन 2026 पर्व 3 उमेश सर खरोखर मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. गेली सातत्याने 2 दिवस ज्यांनी आम्हाला मेन स्पॉन्सर्स दिली, पण ज्यांनी प्रथम पारितोषिक आम्हाला दिलं, असे सर्वांचे लाडके असे आमच्या युवा मुलांचं नेतृत्व, विभागाचं एक कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व माननीय संतोषदादा जाधव, तसेच कुठल्याही मुलांना आपल्या कोणत्याही गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे याच्यासाठी कायम मुलांच्या बॅक करणारे आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे नेतृत्व म्हणजे संदीपदादा शेंदकर साहेब असतील. त्याचबरोबर आपल्या भागातील ही 2 रत्न जी उद्योजक म्हणून जन्माला आली असे लक्ष्मीदादा जाधव साहेब असतील, त्याचबरोबर के शेलार साहेब असतील. खरोखरच आपल्या मुलांना तुम्हाला माहिती आहे उमेश सर स्पॉन्सरशिपसाठी किती फिरावं लागतं, परंतु या लोकांनी कधीही या असोसिएशनला कुठेही फिरवून दिलं नाहीये, कारण विभागाचं नेतृत्व जर कुणी केलं असेल तर या लोकांनी केलंय. काय वाटतं तुम्हाला याविषयी? तुम्ही भरपूर महाराष्ट्रभर उमेश सर फिरत असता, परंतु तितकं सोपं नाही या गोष्टी. खरं आहे, जेव्हा एखादी तुम्ही टुर्नामेंट करता किंवा स्पॉन्सर खूप महत्वाचे असतात, परंतु इथे तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. त्यामुळे पहिलाच बॉल टाकत असताना टॉटल आपण चर्चा करत होतो. हे सर्व जे मान्यवर आहेत आणि हे कुठे फिरून देखील देत नाहीत आपल्या खेळाडूंना आणि आपल्या खेळाडूंना भरपूर आपल्याला साथ देतात. बऱ्याच असोसिएशन मध्ये आपण पाहतोय, कारण मुलं सुद्धा त्या लेवलचं कार्य करतात. कारण क्रिकेट खेळत असताना मुलं सामाजिक बांधिलकी समाजाला धरून क्रिकेट खेळत असतात आणि प्रत्येक पैसा हा गोरगरीब आणि शाळकरी मुलांसाठी केला जातो. क्रिकेटच्या माध्यमातून हे करणं तितकं सोपं नसतं, कारण ही जेवढी कर्तृत्ववान लोक आहेत, जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा तुमच्या पाठीशी उभे राहतात. नेक्स्ट बॉल साठी गोलंदाज तयार होतोय. वा, जबरदस्त फटका! व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज होईल ते बाद. थँक्यू नितीन सर, ज्या पद्धतीने ते कॅच पकडलाय आणि पहिला धक्का लागत असताना अगदी झेरोचा चष्मा घालून जात होता. फायनलच्या मॅच मध्ये या खेळाडूला पाहिलं होतं, लेफ्ट हँड बॅटर होता, महत्वाचा फलंदाज इथे तंबूच्या आसऱ्याला गेलाय. नक्कीच ऋषीची उंची तेवढे हाईट तेवढे, त्या हाईट मध्ये आपल्या फॉलोदरमध्ये बॉल तेवढा कॅचअप करणं तितकंसं सोपं नसतंय, परंतु त्याला माहिती आहे मला 100% द्यायचं आहे, अंतिम सामना मारायचा आहे आणि अंतिम सामना जिंकायचा 100% द्यावे लागेल. आणि एफर्ट्स पहा त्याचे अप्रतिम असे एफर्ट्स दिले गेले आणि त्याने झेल घेतला, त्याला
त्याला माहिती आहे लेफ्ट हँड फलंदाज जो घातक ठरला होता त्या सचिन मानेला बॅक टू द पवेलियन केलाय. महत्वाच्या मॅच मध्ये सचिन माने बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य दाखल झालाय. सध्याला आपण पाहिलं टीमचा कॅप्टन सध्याच्या स्थितीला 2 बॉल टाकले गेले. पहिला डॉट आला, थोडासा असं वाटलं की प्रेशर आलाय, चांगलं इथे कॅच केले, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कटून बॉल केलाय. नेक्स्ट बॉल साठी ऋषी जाधव पुन्हा एकदा तयार समोर असणार आहे आदित्य बॅटिंग साठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ब्लॉक ऑनचा बॉल परफेक्ट यॉर्कर टाकलाय. मिडॉनला चांगली फिल्डिंग होते, एक सिंगल धाव. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय खरोखर जाधव उमरीकरांचं मी कारण कौतुक करेन. त्यांचं क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. त्यांच्या मुलांचा बॅक जेव्हा करतात ना, पहा त्या साईडला तो लेफ्ट साईडला बघितलं असेल जवळजवळ 80% पब्लिक आहे जाधव उमरीचं आहे. म्हणजे दुपारपर्यंत कोणीही नव्हतं. कुठून येतात कसे येतात माहीत नाहीये, परंतु अंतिम सामन्यामध्ये जेव्हा संघ धडकतो तेव्हा खरंच विजय दादा जाधव तर सकाळी सातारमध्ये होते, आता तर मॅच बघायला आहेत. करिश्माच करून टाकतात ही लोक. हे प्रेम आहे आपल्या खेळाडूंवरती. नेक्स्ट बॉल साठी गोलंदाज तयार. यावेळेस तेजस कोकळे काय फटका खेळलाय, परंतु फिल्डर आहे तिथे अवेलेबल. एक सिंगल येते. जाधव उमरेचा आपण उल्लेख केला. जेव्हा जाधव उमरे फायनलला जातील ना, आता काही जण मला वाटते खरं सातारा काही जण तर काही मला वाटते गुजरात करून देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आले. हे असलेलं आपल्या लक्ष्मणदादा जाधव हे मी पाहतो तेव्हापासून लक फॅक्टर ठरलेत. कारण जर आम्ही जर उद्योजकांना असलो तरी गावासाठी वेळ देणं तितकंसं महत्वाचं असतं. दादा देत असतात, खरोखर कायम बॅक करत असतात. मगाशी टीम अंतिम सामन्यामध्ये गेली, दादा खाली गेले आणि टीम बरोबर गेले. बरोबर गाव असतं, गावाचं प्रेम सर्वात महत्वाचं असतं. नेक्स्ट बॉल साठी ऋषी जाधव पुन्हा एकदा तयार होतोय. त्यामुळे चूक करण्याचा प्रयत्न केलाय. पंचाकडे दात मागले जाते, पंचांनी ते दात स्पष्टपणे स्वीकारली. व्हाईट बॉलचा कॉल, अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये एक सिंगल येत असताना. नक्कीच आपण पाहतोय प्रकाशदादा जाधव यांचा हा संघ यावर्षी लक फॅक्टर आहे, चांगला खेळतोय आणि 31,000 पॉईंटला जो खेळाडू लिलाव प्रक्रियेत सर्वात महागडा गेला होता तो सचिन बॅक टू द पवेलियन झालाय. परंतु चांगला सामना खेळावा लागेल. तेजस कोकरेला मॅच घेऊन जावं लागेल पुढे. आता टोटल झालं ते 3 त्या धाव फलकावरती. ऋषी जाधव आपण पाहिला तर सध्या व्हाईट बॉलचा टाकलाय. व्हाईट बॉलचा ते कॉल दिला. नेक्स्ट बॉल साठी तयार. शावळीस पाठीमागे बॉल कडवण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे ते, एक तर सिंगल येते. तेजस कोकरेचा स्ट्राईक एंडला असणार आहे. दुसरीचा प्रयत्न करतो, नाहीये, एक सिंगल मिळते. चांगली बॉलिंग. नक्कीच आपण पाहतोय प्रकाश जाधव हे नावारूपाला आलं. खरोखर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना या खेळाडूने स्वतःच्या हिमतीवरती दरवर्षी मला वाटतं टीम घेतली गेली. पहिल्या वर्षी अंतिम सामन्यामध्ये गेला होता प्रकाश जाधव, परंतु हे स्वप्न कुठे पूर्ण होईल का ते पाहायचंय आपल्याला. खरोखर मी जाधव उमरी संघाकडे सुद्धा वळेन. सुभाषदादा जाधव असतील, त्यांचे स्वतः बंधू संजय जाधव असतील, एक हाडामासाचे क्रिकेटर, खरंच टीमला इतके बॅक करतात की स्वतःचे काम धंदे सोडून दर रविवारी आपल्या टीम बरोबर पाहताना आपण पाहतो त्यांना. यावेळेस शिवसेटचा खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. यासाठी केला होता 88 की शेवट गोड बाबा, आणि हा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल इथे डॉट आलाय. नितीन सर फक्त 4 धावा झाल्या, त्याच्यामध्ये सचिन माने बाद झाले. महत्वाचा फलंदाज. 2 बॉलचा 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या मॅच मध्ये आता सावकार 11 टीमला तो सावकारगिरी दाखवायची दाखवावी लागेल. आपण पाहिलं संदीप दादा शिंदकर यांचा संघ सेमीफायनल मध्ये खेळत होता तेव्हा सागर सालुंकेने केलेली चूक, म्हणजे तुम्ही स्टार्टअप देणं महत्वाचं होतं. कारण तुम्ही तेव्हा तेजस कोकरेचा जर कॅच घेतला असता ना तर 100% तुमची टीम अंतिम सामन्यामध्ये दिसली असती. कारण तुमच्या फिल्डिंगच्या मिस्टेकवरती तुमचा संघ त्या स्पर्धेतून बाहेर गेला. कारण एक दावेदारी ठोकली होती श्री स्पोर्ट्सने या स्पर्धेमध्ये. सर्व प्रेक्षक आतुरतेने या फायनलची वाट पाहताय. प्रत्येक जण पाहतोय, प्रत्येकाचं स्वागत आहे. आपण पाहिलं तर स्टेजवरती आपल्या मुख्य व्यासपीठावरती मांडीवर बसले, त्यांचं खूप चांगलं योगदान राहिलं. बाळूदादा पवार त्यांची संपूर्ण टीमनं चांगली मेहनत घेतली. तुम्ही असाल, सुभाषदादा असतील, प्रत्येकाची मेहनत आज आपण पाहिलं तर काही सदस्य आहेत त्यांची देखील मेहनत खूप चांगली झालेली आहे. स्कोरर आपण पाहिलं, आमचे समालोचक पाहिले, आमचे युट्यूब वाले पाहिले, अंपायर पाहिले, चांगली मेहनत घेतली स्पर्धेत 2 दिवस आपण पाहिले. नेक्स्ट बॉल साठी तयार होतोय गोलंदाज. पहिला बॉल उडवलाय, फटका फसलाय, परंतु फिल्डर दूर आहेत. एक तर येते, सेकंडचा कॉल नाहीये आणि तेजस कोकरे बॅटिंग साठी. नक्कीच आपण पाहतोय हा आरोही संघ जेवढा उमेश सर पुढे खेळत जातो ना त्यांना दुसरा नंबर माहितीच नाहीये. एकाच राहणार ह्याच प्रयत्नात खेळत असतात. बाळूदा पवार असतील, उपाध्यक्ष दीपक दादा साळुंके असतील, खरोखर आतोनात मेहनत घेतली. पांडुरंगजी शिंदे असतील आणि पूर्ण कमिटी खरोखरच आतोनात मेहनत घेतली होती या स्पर्धेसाठी. एवढं मोठं व्यासपीठ उमेश सर उभं करून दिले सर्व मुलांसाठी. ओमकार तयार पुन्हा नेक्स्ट बॉल साठी. ते समोर तेजस कोकरे, लोवर फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली, टायमिंग खूप चांगलं जुळलंय आणि बॉल चालही ते सीमा पार. तेजस कोकरेच्या बॅट मधनं लय चौकार. हेच करावं लागेल. तेजसला जबाबदारी घ्यावी लागेल. 40+ धावा कराव्या लागतील. 40 धावा जर उमेश सर या सामन्यामध्ये झाल्या ना तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत होईल असं वाटतंय का तुम्हाला? 100% होईल, कारण तेवढा गोलंदाजीचा मारा आहे प्रकाश जाधव यांच्या संघाकडे.
ओमकार वरती वार केलाय. ओमकारची जय जयकार आपण प्रत्येक टायमाला पाहिले, परंतु या मॅच मध्ये दुसऱ्याच बॉल वरती चौकार आलाय. टोटल झालं ते 9 धावा धाव फलकावरती मॅच ऑन आहे. गेम टॉस जिंकला, बॉलिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. जेव्हा जेव्हा संध्याकाळचं सत्र होतं ना तेव्हा तेव्हा प्रत्येक टीम हे टॉस जिंकलं तर बॅटिंग घेतलं असते, परंतु निर्णय आतापर्यंत दोन्ही टीमच्या बाजूने चांगला चाललाय. सचिन माने बाद झालाय, परंतु तेजस कोकरे थांबायचं नाव घेत नाहीये. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं, 3 बॉलच्या पाठीमागे 5 धावा त्याचं योगदान दिलंय. ओमकार पुन्हा एकदा तयार. शॉट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, उचलीत चांगली दिले. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल आणि वन फ्रॉम दी ओव्हर इथे बॉल असणार आहे. नक्कीच आपण पाहतोय, खरोखरच पहा, टाकाटक पहा, खूप काळजी, प्रत्येकाची इतकी काळजी घेतली जाते. मला वाटते फुटबॉलचे कोच झाले असते ना तर अप्रतिम झाला असते. फुटबॉलचा कोच कसा फिरतो ग्राउंडवर, असं पूर्णपणे खरोखर प्रेम आहे गावावरती, जबरदस्त प्रेम. मे महिन्यामध्ये, पूर्ण मे महिना असू द्या, कुठेही मॅचेस असू द्या, 100% सकाळपासून विकास जाधव त्यांनी टी शर्ट घातलं नव्हतं, परंतु आता घातलंय. टकाटक म्हटलं तर अगदी मी म्हणे गौतम गंभीरच आहे की काय, कारण का प्रत्येक बॉलवरती त्यांची हालचाल तुम्हाला पाहायला मिळते. ओमकार तयार. यावेळेस फटका फटाफट करायचा केला प्रयत्न केला, परंतु अनबॅलन्स फटका पण पाहायला मिळाला. नो ट्रायचे बॉल, एक सिंगल येते, एक सिंगलच्या मध्ये सिंगलचं योगदान. टोटल झालं ते 11 रन, 1 विकेट गॉन. नक्कीच आपण टकाटकचा आता विचार करू. तो मगाशी मी पाहिलं, संतोष सुर्वे जेव्हा आउट होऊन बाहेर आला ना तेव्हा तो त्याला सांगत होता शॉट असा खेळायचा होता तुला. संतोष जाधव, संतोष दादा सुर्वे खरोखरच, परंतु त्यांना एक्सपिरियन्स आहे क्रिकेटचा तेवढा. खरोखर अतुनात प्रेम पहा, आत्ताच इथे पाणी देऊन गेले, आता त्या साईडला गेले. क्रिकेटवरती प्रेम आपल्या मुलांना काही कमी नाही पडलं पाहिजे, याची पूर्णपणे काळजी घेतात. टोटल झालं ते 11 धावा. ज्यावेळेस मोठा फटका आला, गॅप मध्ये खेळला, फिल्डर आहे, बॅलन्स पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाजी ते डगआउट मध्ये, जबरदस्त एन्जॉय. टाळ्यांचा केड 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 आवाज. फलंदाज बाद. अरे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय कडक. पश्चिम जावले क्रिकेट असोसिएशन काच पडतात. थँक्यू डीजे. आणि जबरदस्त इथे कॅच पाहिला, बॅलन्स त्याच्यात थोडासा अनबॅलन्स झाला होता, त्यांच्या जागेवरती थांबला आणि नितीनचे कॅच पकडलाय. फलंदाज बाद झालाय. सावकार टीम सध्या अडचणीच्या पेचामध्ये अडकले. सावकार टीम मला वाटतं एकही सामना न हारता अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेला संघ का असा खेळतोय समजत नाहीये, कारण आतापर्यंत तुमचं कॉम्बिनेशन जबरदस्त होतं. एक सचिन बॅक टू द पवेलियन झाला, पूर्ण टीमची मला वाटतं सिस्टीम हल्ली आहे, परंतु 40+ धावा कराव्या लागतील. तेजस कोकरेला उभं राहावं लागेल. 40+ धावा म्हणजे या शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल. उमेश सर, एक जोडी खूप महत्वाची असते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालंय. सौरभ बॅटिंग साठी. दाने दाने पे लेके खाने वाले का नाम, दाने दाने पे लेके खाने वाले का नाम, और आज की शाम होगी किसके नाम. टीम आरोही 11 या सावकर 11 टीम. जबरदस्त मॅच रंगत असताना 2 विकेट पावलेंड मध्ये 1.4चा खेळ समाप्त झालाय. ओमकारचा वार सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग करत असताना 11 धावांची गरज आहे. धावा येणं खूप महत्वाचं आहे. तेजसला स्ट्राईक घेणं तेवढंच महत्वाचं. यावेळेस हेलिकॉप्टरचं उडान तर खूप चांगलं आहे. फिल्डर येतात बॉलच्या खाली. ओ माय गॉड, आणि बॉल चाललाय मामा ठाकूर. आरंभ भी गया और सपना भी भाग गई, कैच भी छूटा और 6 रन भी गए शायद. यस, षटकार आहे. जबरदस्त अप्रतिम टायमिंग इथे, आणि टायमिंग इथे आपण पाहिलं ना लाजवाब इथे. टायमिंग, जबरदस्त, ताकद आणि जबरदस्त. नजाकत काय त्रिकोणी talent. संगम आपल्याला पाहायला मिळाला. टॅलेंट पहा, पळणी गावचा सुपुत्र आहे सौरभ साळुंके. एक छोटासा खेळाडू आहे, त्यानं दाखवलं आपल्याला संधी भेटले तर सोनी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. आणखी इथे बॉल इथे डॉट केलाय, चांगला इथेच आपण पडण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटचा आपण जो षटकार ठोकला ना, ओर पिच बॉल होता. मिनी हेलिकॉप्टर त्याने लँड केला, कॅच घेण्याचा आपण प्रयत्न केला होता, परंतु इथे फटका 17 धावा झालेल्या त्या. 17 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा, आणि आता 1 षटकाचा खेळ नितीन सर बाकी आहे. नक्कीच पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मॅचेस भरवत असताना खरोखर मित्रांनो, तुमच्याकडे किती पैसे आहेत ते महत्त्वाचं नाहीये, परंतु तुम्ही त्या पैशाचा कसा वापर करताय. आणि पैसे घरात किती आहेत त्याच्यापेक्षा आपण गोरगरीब किंवा एखाद्या लोकांना द्यायची दानं किती ठेवतो. अशा आमच्या विभागातील व्यक्तिमत्व असतील, संतोषदादा जाधव असतील, लक्ष्मणदादा जाधव असतील, संदीपदादा शेंदकर असतील, के शेलार साहेब असतील. खरोखर त्यांना अभिमान आहे आपल्या मुलांचा, कारण आपली मुलं कार्य करत असताना आपल्या समाजाला, आपल्या घराला आणि आपल्या आईवडिलांना धरून प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन क्रिकेट खेळत असतात. त्यामुळे उमेश सर, त्यामुळे आमच्या या विभागाला सोन्याचे दिवस आलेत. जरूर ज्या पद्धतीने आपण आयोजन पाहतो ना, तर प्रत्येक आयोजन खूप चांगलं असतं, आणि गोरगरिबांना खरं तर हे मदत करत असतं. आम्ही करोनाच्या कालामध्ये पाहिलं, गोरगरीबांना त्याच्यामध्ये शाळेत देखील आपण आर्थिक मदत, बॅग असतील, पुस्तकं, वह्या असतील, नेहमीच या संपूर्ण या कमिटीच्या माध्यमातून त्या दिल्या जातात त्या खेळाडू विद्यार्थ्यांना. इथे बॉल चालला इथे सीमा पार, आणि अगदी
पायांच्या मधून बॉल जात असताना चौकार आलाय. जय जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि आरोही 11 टीमचं ट्रम्प कार्ड आहे आणि याच्यावरतीच आक्रमण केलंय. नक्कीच मी म्हटलं होतं तेजस कोकरेला जबाबदारी घेऊन खेळावं लागेल आणि तेच करताना दिसतंय. त्याच्या जिकडचे बॉल ज्या पद्धतीने येतील त्या पद्धतीची फटकेबाजी करतोय तेजस कोकरे. पाहायचंय जय जाधव एक ट्रम्प कार्ड आहे, जाधव उमरीचा एक गोल्डन बॉय म्हणून ख्याती आहे त्याची. पाहायचंय पुढचा चेंडू. आता मात्र पाहायचंय अप्रतिम झेल घेतला गेलाय, जबरदस्त झेल घेतला गेला उमेश सर आणि बॅक टू द पवेलियन होतोय तेजस कोकरे. सांगितलं जय जाधव हे आरोही 11 टीमचा ट्रम्प कार्ड आहे आणि या ट्रम्प कार्डने विकेट घेतले. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि दुसऱ्याच बॉलवरती विकेट घेतली आणि आता जय जाधव सांगतोय की मोठमोठे गार केले गंमत मध्ये चल. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनचे, बारी बारी सबकी बारी, पहिली आपकी अब हमारी. आणि इथून मात्र तेजस कोकरेला इथे माघारी पटवलं. बॅक टू द डगआउट. एस आई टीच आहे. अरे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय कडक. पश्चिम जावले क्रिकेट असोसिएशन काच पडता ताऱ्यात. थँक्यू डीजे. आता बॅटर तेजस कोकरे बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक सिद्धे बॅटिंग साठी आलाय. डावाला सावरायचा. पहिला बॉल चौकाराला, दुसऱ्या बॉल वरती विकेट आली. ट्रम्प कार्ड बाहेर काढलं तिसऱ्या षटकासाठी. जय जाधव ऍज अ बेस्ट ऑलराऊंडर या यादीमध्ये आलेला खेळाडू जय जाधवच्या विकेट हातामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर नवीन आहे परंतु सौरभ चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. नेक्स्ट बॉल फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला फाइंडिंगला फेकून दिलाय आणि बॉल चालला इथे टन 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 होईल इथे पम 4 रन. संतोष दादा जाधव उद्योजक आहेत 1 नंबर. संदीप दादा सिंदकर समाज सेवक 1 नंबर. थँक्यू डीजे. तेजस जाऊया. चौकार ठोकला आणि चौकारच्या साहाय्याने टोटल झाले ते 25 धावा धावफलकावरती. आणि ऐट मुंबईला जेव्हा असे बॅटर येतात ना तेव्हा चला घाई करा. नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. चला आरोही 11 टीमला बॅटिंग करायची त्याच्यामुळे घाई करा. आपण 3 षटकांचा मॅच याकरिता ठेवलाय. कोणावरती अन्याय होणार नाहीये यासाठी आपण 3 षटकांचा मॅच ठेवलाय. जाऊया नेक्स्ट बॉल. जय जाधव पुन्हा एकदा तयार. आता यावेळेस आक्रमण केलंय. ओहो चांगला फटका इथे क्लास केलाय. बॉल तर चालला इथे सी कॉर्नरला चकमा देऊन बॉल निघाला इथे सीमा पार. टनक 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 चौकार. नक्कीच मला वाटतंय बॅड लक होतंय कुठेतरी जाधव उमरी संघाचं. ऋषी बरोबरती बॉलवरती उमेश सर गेला होता परंतु थोडा नैसर्गिक त्यामुळे चेंडू ऐन वेळेस फिरला गेला. आल्या पावली आपल्या दीपक चांगला इथे गेम करत असताना बॅक टू बॅक इथे 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. ते 29 धावा धाव फलकावरती 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जय जाधव आणखीन इथे फाईन लेगला बॉल जात असताना शॉर्ट फाईन लेगला चांगली इथे फिल्डिंग होते. एक सिंगल इथे धाव मिळते लेग बाईटच्या माध्यमातून आणि शेवटचा बॉल असणार आहे 30 धावा धाव फलकावरती. बघा जसा इनिंग संपेल तसं आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे का सावकार 11 टीम लगेच जायचंय मैदानामध्ये. एका बॉलचा खेळ बाकी आणि या बॉलवरती आता टार्गेट सेट केलं जाईल. खूप मजा आली या स्पर्धेमध्ये. 2 दिवस समालोचन करण्याचा योग आला. बॉलर तयार जय जाधव. या बॉलीत फटका सूर्य काय परंतु फिल्डरला बॉल शोधत चाललाय. एक तर मिळतीये. सेकंडचा कॉल केलाय ऋषी जाधव बॉलवरती आणि फलंदाज सेफ आहेत. सेफ तर आहेत. काय होईल काय घडेल आणि फलंदाज इथे बाद झालेला आहे. 2 धावा इथे पळून काढल्यात आणि 2 धाव्यांच्या मदतीनं टोटल झालं ते एकूण धाव फलकावरती 32 धावा. 33 धाव्यांचं लक्ष असणार आहे. 32 धावा झालेले आहेत. 33 धाव्यांचं लक्ष असणार आहे या मॅच मध्ये. आणि त्यांची समालोचन करण्याची संधी मिळाली. पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा. चला जाऊया आपण फायनलच्या मॅच मध्ये. चला लगेच जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सावकार 11 टीम दादा नाही प्लीज ज्या मीटिंग आहेत ना ते आतमध्ये करा. पहिलं मैदानामध्ये रवाना व्हा प्लीज. कारण का नेक्स्ट इनिंग मध्ये पण 30 बॉल तर तुम्हाला 3 ओव्हर टाकायचे आहेत, कम्प्लीट करायचे आहेत आणि आरोही 11 टीमला बॅटिंग करायचे आहे. अरे भाऊ चला जा मैदानामध्ये. वेळ कमी आपल्याकडे. अरे मग कशाला काय ते अन्य होईल नाही.
चला चला लगेच जा मैदानामध्ये जा लगेच का वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. जबरदस्त आपण ही स्पर्धा पाहत आहोत. प्रत्येकाचं योगदान बहुमूल्य राहील. परंतु नितीनजी नक्कीच जरूर एका व्यक्तीचं नक्कीच मी नामोल्लेख करेन, कारण का बऱ्याच स्पर्धा निलेश सर देखील असतील, बऱ्याच जवळ निलेश सर देखील महाराष्ट्रामध्ये स्पर्धा करत असतात. अगदी आम्ही पेन खोपोली असेल तिकडे जाऊन स्पर्धा करत असतो. अगदी त्याच पद्धतीनं पेनमध्ये देखील आम्ही चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा केल्या. परंतु ज्या पद्धतीने प्रत्येक बॉल व षटकारावरती आतापर्यंत बघितलेत आम्ही, एका षटकारासाठी 10,000 20,000 दिलेत. परंतु एक अशी व्यक्ती आहे की प्रत्येक आपल्या खेळाडूंसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातं. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये हे रेकॉर्ड कुठेच नाहीये. ते नाव आहे संतोष दादा जाधव. यांच्यासाठी काही शब्द. नक्कीच संतोष जाधव यांच्याविषयी शब्द आम्ही बोलू एवढे कमी आहेत, कारण नक्कीच पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन खेळत असताना गेल्या वर्षी सुद्धा त्याच पद्धतीचं दादानी सहकार्य खूप मोठं केलं होतं. आता कमिंग सून आहे सर 22 गाव प्रीमियर लीग, तेव्हा खूप मोठा धमाका 100% होणार आहे, कारण मोठे मोठे मान्यवर त्या स्पर्धेसाठी ते दाखल होणार आहेत. कारण गावची मजा, गावची ताकद आणि ती टुर्नामेंट अप्रतिम असते. आता वेध लागलेत, मला ते लगेच आता 10 दिवसात तयारी होईल. 1 मे जवळ आलाय आणि तुम्हाला सुद्धा आता निमंत्रण देतो. निलेश सर सुद्धा इथं आहेत, तुम्ही हक्काच्या आहात, कुठली तारीख घेऊ नका. तुम्हाला काय वाटतं त्या नियोजनाविषयी, काय असेल धमाका? नाही, आम्ही एकदा मला वाटतं जवळजवळ फणीला टुर्नामेंट होती वरती आणि त्याच्यानंतर आम्ही एकदा समालोचन करण्यासाठी तेव्हा देखील आम्ही 3 दिवस आलो होतो. परंतु त्याच्यानंतर गेल्या वर्षी आम्ही भेट देण्यासाठी आलो. परंतु गेल्या वर्षी जे मी आयुष्यात बघितलं ना, मग मागील तो 7-8 वर्षाचा आपण जो प्रवास पाहिला, परंतु आता ग्रामीण भागामध्ये इथून जाऊन आयोजन करणं आणि पहिली बाईक देखील ठेवली होती आणि गावामध्ये आतापर्यंत कोणी पहिली बाईक ठेवली नव्हती आणि ते आपण खरं तर संदीप दादा सिनकर यांनी बाईक दिली आणि पहिली बाईक ही ऋषी जाधवनी पटकवली. तोच बॅटिंगसाठी नाही, परंतु जी बाईक ठेवली होती आणि एवढं मोठं गावा ठिकाणी आयोजन करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यासाठी ISPL अंपायर्स आपण पाहिले. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रामधला टॉपचा आवाज, सर्वाधिक मोठा आवाज आपण चंद्रकांत सेट्टे, त्याच्यानंतर महाराष्ट्र आणखी एक टॉपचा आवाज अर्थात जयेश भोसले सर, म्हणजे टॉप 5 मधले तुम्ही आवाज त्या ठिकाणी आणले होते आणि त्यातून आपला एक पश्चिम महाराष्ट्राचा आवाज अर्थात निलेश सर देखील होते. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना येणारे बॉल असणार आहेत ते 18 मध्ये 33 धाब्यांची आवश्यकता. पहिला बॉल सचिन माने घेऊन निघाले, समोर असणार आहे जय जाधव. पहिला बॉल जय जाधव पुढे येऊन खेळला, फटका एकतर सिंगल येते. हो पांडुरंग सालुंकेने चुकी केली, बघता 2 धावा इथे येत असताना तेजस कोकरेचा चांगला बॅक मिळाला, त्यांनी पॅक केलं 2 धावा. नक्कीच आता सामना हाय व्होल्टेज होणार आहे, कारण प्रत्येक जण 100% द्यायचा प्रयत्न करणार आहे. खरोखर आम्ही खेळत असताना 22 गाव प्रेमी लीग असू द्या, पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन असू द्या, लावताना छोटंसं उमेश रोपटं लावलं होतं, परंतु आता विषय चाललेत टॉपचे चाललेत. आम्ही अख्ख्या इंडियाचे टॉप अंपायर्स, टॉप कॉमेंटेटर्स आणि टॉप खेळाडू घेऊन 22 गाव प्रेमी लीग गावी भरवतो. येस, आम्ही देखील यंदा येऊ आपल्या प्रेमी लीगसाठी, कारण का आपण आमच्या हक्काचं व्यासपीठ. नेक्स्ट बॉल जबरदस्त फटका, पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगला बॉल जात असताना डिप स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळतात. एक सिंगल इथे धाव येत असताना एक सिंगल येते, 3 धावा मोठं लक्ष आहे 3 षटकामध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला जर हे लक्ष पार करायचं आहे ना तर मोठी धावसंख्या उभा राहावी लागेल. टोटल झालं 1 मिनिट 3 धावा फलकावरती. स्ट्राईक एंडला संतोष आपल्याला जय पाहायला मिळतील. टोटल झालं 3 धावा. जय जाधव हा महत्वपूर्ण ट्रम्प कार्ड आहे टीमचा. ओ चांगला इथे ड्राईव्ह केलाय, दिशा दिली, परंतु फिल्डर आहेत लंगोपला, काय होईल तोपर्यंत एकच धावा मिळतीये. हो इथे काय घडलंय, चूक घडली आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. फील्डिंग खराब तो क्या करेंगे फायनलची मॅच में अशोक शराफ. नक्कीच आपण पाहिलं, जबरदस्त मॅच झाली आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे जय जाधव याच्याकडून, त्याला माहिती आहे 1-2 मोठे फटके आले तर मॅच विन होणार आहे आणि त्याच मला वाटतंय स्लो बॉलचा आणि जो बॉल चुकेल त्याच्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल जय जाधव यांचा. सचिन माने पुन्हा एकदा बॅटिंग साठी पहिल्याच बॉल वरती आउट झाले, परंतु आता नेक्स्ट बॉल साठी जय जाधव तयार. फाइंडिंगला खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ही शरीराचा बेत, परंतु चांगली ते गुड आणि बिटवीन द विकेट प्रत्येक बॉल वरती धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. एक सिंगल ते लेग बाईकच्या माध्यमातून टोटल झालं त्या 7 धावा.
नक्कीच सहा धावा झाल्या. एक चांगली क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. एक आपण पाहतोय पश्चिम जावली क्रिकेट आपल्या विभागामध्ये असतील, पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन असू द्या, सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असू द्या, आणि गावी आपण म्हटलं तर 22 गाव प्रीमियर लीग असू द्या किंवा 14 गाव प्रीमियर लीग असू द्या. खरोखर प्रत्येक मित्र, प्रत्येक मुलगा एकमेकाशी जोडला गेलाय, प्रत्येकाने एकमेकाशी नातं जोडलं गेलंय. कुणाला जर कुठे कमी पडली तर प्रत्येक जण प्रत्येकाला साथ देत असतो. त्यामुळे क्रिकेटच्या माध्यमातून उमेश सर माणुसकी आणि त्यावेळी मैत्री आणि आपली लोक जोडली जातात. याचं प्रात्यक्षिक उदाहरण सातारा जिल्ह्याच्या सर्व असोसिएशनांनी मुलांनी दाखवलंय. 7 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल. जय जाधवने आपला क्लास दाखवलाय. जबरदस्त फटका. फिल्डर आहेत परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय ते सीमा पार. आलाय तो जय जाधवच्या बॅट मधनं आहे आरोग्य 11 टीमचं ट्रम्प कार्ड. बॉल सीमा पार ठोकलाय चौकार. नक्कीच आपण पाहतोय जय जाधवला जे मार्गदर्शन भेटतंय ना, संतोष सुर्वे एक मोठं नाव. संतोष सुर्वेचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. संतोष सुर्वे फक्त एक्सपिरियन्स वरती फायनल मारू शकतो उमेश सर, कारण तो संतोष सुर्वे हे नाव खूप मोठं आहे, भरपूर वर्षापासून गाजतंय आणि खूप मोठा एक्सपिरियन्स घेऊन खेळतो संतोष सुर्वे. मॅच शेवटपर्यंत घेऊन जातो आणि शांत आणि संयमी असा कर्णधार हा मला वाटतंय विकास जाधव यांना यावर्षी भेटलाय. 10 धावा धाव फलकावरती. एका बॉलचा खेळ बाकी आहे. P1 पहिला पण पाहता होता की 22 धावांची आवश्यकता. बॉलर तयार. ओहो फुल टॉस बॉल. पाठीमागे बॉल चाललाय. पंचांचा इशारा बिम्मरचा नो आणि आता बिम्मर की बिमारी परंतु मिस झालाय आणि एक धाव इथे कंप्लीट करत असताना टोटल झालं ते कोण धाव फलकावरती त्या 12 धावा धाव फलकावरती. नक्कीच आपण पाहतोय जाधवमरीकरांचं मी पाहतोय. नारायण दादा जाधव असतील ना, सकाळपासून मॅच घरी बघतात आणि आपल्या टप्प्यात जर कार्यक्रम आला ना तर ग्राउंडवरती येतात. मी पहिल्या पाहतोय फक्त अंतिम सामना पाहायला येतात. सेमीफायनल पहिल्या मॅच नो इंटरेस्ट. फ्री हिटचा बॉल असणार आहे. जय जाधव तयार. ओहो पुढे येऊन खेळला फटका परंतु कॅच घेतलं. इथे काय घडलंय? मिसस्टँडिंग झाले आणि काय घडलंय नक्कीच चांगलं इथे कॉल केलं. नो बॉल होता आणि फ्री हिटचा बॉल होता, मिस झाला. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. फिल्डिंग घ्या लावून. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकामध्ये 12 धावा जमवले त्यांनी. आता 12 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. तेजस कोकरेचं षटक आता महत्वाचं असणार आहे. 21 धाब्यांची आवश्यकता आहे. नक्कीच आपण म्हटलं होतं 10च्या सरासरीने जर धावा ठोकल्या म्हणजे 32-33 धावा ठोकल्या तर नक्कीच चांगला होईल. 40+ आपण म्हणत होतो. मला वाटलं 4 षटकाचा सामना आहे, परंतु 3 षटकामध्ये चांगला अंतिम सामन्यामध्ये फटकेबाजी केली होती सावकार संघाने. आपण पाहायचंय 33 धावाचं लक्ष होईल का, कारण मला वाटतंय तेजस कोकरे याचं षटक खूप महत्वाचं आहे. अप्रतिम षटक टाकावं लागेल. प्रकाश जाधव यांना जर चॅम्पियन व्हायचं असेल तर आता मात्र तेजस कोकरेला अप्रतिम षटक टाकावं लागेल. परंतु खूप मोठा एक्सपिरियन्स घेऊन जो फलंदाजी करतोय तो संतोष सुर्वे असतील. नॉन स्ट्राईकला आहे जय जाधव. एक आक्रमक आणि जबरदस्त अशी फटकेबाजी त्याच्या बॅटून पाहतोय आपण उमेश सर. संतोष सुर्वे यांना एक्सपिरियन्स खूप आहे. पुन्हा एकदा प्रचंड वेग. टीमचा आयकॉन, टीमचा कॅप्टन आता बाहेर आलाय. गोलंदाज तेजस कोकरे वेगवान आणि तेज तरास बॉलर आहे. समोर असणारा सुर्वे ज्यावेळेस बॉलला फॉलो केलं होतं, बॉलच्या बेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय परंतु पहिला चांगला खूप चांगला वेग आला. वेग संपूर्ण बाहेर काढलाय आणि पहिला बॉल इथे डॉट असताना 11 बॉल 21 ची मॅच. स्ट्राईक टू डेट करणं आता खूप महत्वाचं आहे. 11 बॉल आपण पाहिलं. आता स्क्रीनवरती कॅमेरा तिकडे फिरला गेलाय. विनोददादा गोगावले सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की दादा आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तर आलेले 14 गावचे सर्व मान्यवर यांना मी सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. नितीनजी बादापुरे आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं प्लीज लगेच, कारण 3 षटकाचा सामना आहे. तुम्हाला सर्वांना सातारा ग्रामीण असोसिएशन यांच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो. विनोददादा गोगावले आपली पूर्ण टीम घेऊन आपण व्यासपीठावरती यायचं प्लीज. 2 धावा येते. दुसरं षटक चालू आहे. 3 षटकांचा अंतिम सामना आहे. 2 धावा येत असताना धावा झाला धाव फलकावरती. कुंड 14 धावा येणारे 10 बॉल आणि 19 धाब्यांची आवश्यकता. आणि त्या थोड्याच दिवसांमध्ये सातारा ग्रामीण प्रीमियर लीग देखील पाहायला मिळणार आहे. याच मैदानामध्ये बॉलर तयार. ओहो काय जबरदस्त कट केलाय परंतु चांगली फिल्डिंग होत असताना शॉट तडवे नाही. ते चूक घडली आहे. चूक केली. एक धावेची किंमत मोजावी लागेल. इथे काय घडलंय? 2 तरला तिसरीचा प्रयत्न केलाय जय जाधव आणि संतोष सुर्वे आणि 3 धावा इथे येत असताना गुड आणि बिटवीन द विकेट धावांची इथे धाव केले जाते. आणि हा मॅच अगदी नितीन सर अगदी प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच प्रेशर म्हटलं होतं. अंतिम सामना आहे. प्रेशर मध्ये जो संघ आतापर्यंत टॉप करत होता ना तो आता प्रेशर मध्ये खेळतोय. म्हणजे ज्या संघाने सर्व संघांना अक्षरशः धुवून काढलं होतं गेली 2 दिवस तो संघ आता प्रेशर मध्ये आणि जम्मू लीग मध्ये खेळताना दिसतोय. 17 धावा धाव फलकावरती आला. 3 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला. 3 बॉलचा खेळ इथे राहिला. जबरदस्त इथे मॅच रंगत असताना 2 संघांमध्ये आणखीन देखील धावांची गरज पाहिली तर आपण
9 बॉल 16ची आवश्यकता. जय जाधव ही जमिनीची बाजू असणार, स्ट्राईक एंडला असणार, विकेटचं कोणताही पत्ता नाहीये. पुन्हा एकदा तेजस कोकरे तयार. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलं या बॉलला, फिल्डर नाहीये तिथे, एकतर सिंगल येते. सेकंडचा कॉल येईल का? हो, सेकंडचा कॉल आलाय जय जाधव कडून. काय होईल, काय घडेल, आणि एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल आणि त्याचबरोबर संतोष सुरू होतील ते बात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नो डाऊट च्या बॅटरने प्लॅन दिसतोय का तुम्हाला? ऋषीला आतमध्ये घालायचा होता यांना, सरळ दिसतंय आपल्याला. ही प्लॅन खेळताना दिसतंय आपल्याला. आरो 11 संघ खरोखर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळूदा पवार असतील, उपाध्यक्ष दीपकदा साळुंगा असतील, शांत आणि संयमी असं व्यक्तिमत्व. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेटचं सुद्धा एक मला वाटतं गेली सातत्याने 3 ते 4 वर्ष ज्यांनी अध्यक्षपद भूषवलंय असे विनोददादा गोगावले यांचं सुद्धा या पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन दादा तुमचं आणि तुमच्या पूर्ण टीमचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी जाधव मैदानाच्या आतमध्ये गेले आणि दोन्ही खेळाडू आहेत तर जाधव उमरेटी मंडळ खेळत असतात, बिलॉंग करतात आणि सध्या आपल्या गावच्या टीम मध्ये आयरो 11 टीम मध्ये पाहायला मिळतात. एक सध्या 2 धाबा येत असताना टोटल झाल्यात एकूण धाव फलकावरती त्या 18 धाव फलकावरती आल्यात. आणखीन धावांची गरज आपण पाहिली तर 15 धावींची गरज आहे. बॉलचा खेळ बाकी आहे. जबरदस्त मॅच, कोणी मॅच जिंकेल? सावकार 11 टीम की टीम आरोही 11 टीम हे आउट बॉल आणि जबरदस्त मॅच इथे रंगत असताना तेजस कोकरे 23 बॉलर आहे. ओ माय गॉड, इथे पाठीमागे काय होईल, काय घडेल? सिंगल तर आली आणि ते सिंगल मिळेल आणि पंचांचा इशारा नो बॉल आणि बिममार्की नो बॉल आणि बिममार्की बिमारी. आणि आता वर चढ कोण ठरेल? नितीनजी, हा महत्वाचा बॉल असणार, यावरती मोठा फटका आला ना तर मॅच अगदी जवळ येऊ शकते आरोही 11 टीम साठी. नक्कीच तेजसकर स्पीड आहे, त्या स्पीडचा कुठेतरी फायदा घ्यायला बघणार आता ऋषी जाधव, कारण ऋषी जाधव सुद्धा हाईट चांगली आहे आणि मोठे मोठे स्ट्रोक ऋषीच्या बॅटमध्ये आपण पाहतो. 8 बॉलचा खेळ बाकी आहे, 13 धाव्यांची आवश्यकता. 8 बॉल 13ची मॅच, जबरदस्त मॅच होत असताना फ्री हिटचा बॉल, ऋषी जाधव तयार बॅटिंग साठी. ओहो, फक्त ग्लास केला, दिशा दिले, एक तर सिंगल येते. जय धावतोय, सिंगल तर आली आहे. पांडुरंग साळुंखेची अप्रतिम फिल्डिंग, काय होईल, काय घडेल? सेकंड साठी गेले आणि सेकंड रन कंप्लीट. वा 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 वा, थ्रो चांगला होता परंतु एका एंडला तेजसला तितकाचा थ्रो टाकता आला नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट. 7 बॉल 11ची मॅच. सावकार 11 नक्की झालंय काय? सामना तुम्ही आरो 11ला देताय का? म्हणजे 57 रन देताय, 57 रन्स देऊन त्यांना जिंकवताय का? असा प्रकार दिसतोय समोर, कारण कोणत्या पूर्णपणे हलगर्जीपणा आणि पूर्णपणे फिल्डिंग मध्ये मिस्टेक करताना दिसतोय सावकार 11 हा संघ. थकलाय पण पाहिलं जय जाधव थकलाय, परंतु थकायचं नाही, गड्या थांबायचं नाही, तुम्हाला संघर्ष करायचा आहे. हिऱ्याची चमक खरं तर आपण अंधारामध्ये होते, परंतु या लाजवाब यार हिऱ्याला चमकवायचं असेल तुम्हाला घासावा लागतो, त्याला पॉलिश करावं लागतं आणि क्रिकेट खेळताना तुम्हाला घासावी लागते, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. हाफ ट्रॅकर बॉल होता, चांगला इथे वापर केलाय. एक तर सिंगल येते, मिड विकेटला चांगली फिल्डिंग होत असताना एकच सिंगल येते आणि बघता बघता षटकाची होती समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर धावा झाल्या ते 23 धावा आणि आता येणारे 6 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता. जबरदस्त मॅच. एकदा स्पर्धा आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच आपण पाहतोय एक जबरदस्त सामना. आपण म्हटलं होतं शेवटच्या षटकापर्यंत सामना जाणार आहे आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना गेलाय. 6 चेंडू 10 धावा. खरोखर ज्या चुका केल्या ना सावकार 11 संघाने, मला वाटते 17 ते 18 धावा उमेश सर राहिल्या असत्या शेवटच्या षटकामध्ये. जबरदस्त इथे काही चुका पण पाहिल्या, मिस फिल्डिंग पाहिली आणि इतनी गलती क्रिकेट में कभी नहीं चलती. जर तुम्ही फिल्डिंग खराब केलं ना तर तुम्हाला हार तुम्हाला पत्करावे लागते. आणि सावकार 11 सध्या टीम आपण पाहिलं तर चर्चा करते, माहितीये चर्चा करणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही चर्चा करता ना तेव्हा एक नवीन युद्धमाला तुम्ही जन्म देता. संपूर्ण आपण स्क्रीनवरती पाहिलं तर संपूर्ण आमचा मुख्य व्यासपीठ दाखवला जातोय. ही क्लिअरिटी दिले प्रोटेक्स लाईव्हने. संपूर्ण आपला व्यासपीठ सर्व आपल्या मान्यवरांना दाखवलं जातं आणि इथून मात्र आता 6 बॉल मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता. जबरदस्त मॅच रंगात ढुंडात चालली आहे. कोण ही मॅच जिंकेल, सावकार 11 टीम की टीम आरोही 11 टीम? नक्कीच अंतिम सामना आहे, प्रेशर खूप मोठा आहे. लीग मॅच मध्ये 2 बॉल 10 धावा होतात. परंतु हे पहिले 2 चेंडू सांगून जातील या सामन्याचे चित्र. पहिले 2 चेंडू जर अचूक टाकले ना तर सामना नक्कीच टप्पाईट होणार आणि सावकार 11 घेऊन जाईल हा सामना. दीपक शिंदे प्लान्सी बाहेर काढला. 2 ही जोडी आघाडीची मैदाना आतमध्ये आपण पाहिला. ऋषी जाधव आणि जय जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आला. दीपक शिंदे टोटल झाले ते 23. 6 बॉल मध्ये तुम्हाला 10 धावा जमा करायचे. जबरदस्त हाय व्होल्टेज प्रत्येकाचे हृदयाचे ठोके इथे धक 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 वाढत चालली आहे. नक्कीच दाखवावं लागेल. पहिली बाईक मी का जिंकली होती, मी पहिला बायकरमॅन बाळूसगावचा का झालो, हे ऋषीला दाखवावं लागेल. आता पहिला बॉल दीपक शिंदेचा, पहिला बॉल थिक केलाय, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये थोडा वेळ राहिला आणि कॅचचा कॉल फाईन निघला. सागर शिंदे यांच्या हातामध्ये बॉल. मी तुम्हाला म्हटलं होतं लास्ट टाइम सुद्धा सागर शिंदे कॅच जिंकला होता. अनसोल मधनं गेलेला हा प्लेअर आहे.
त्याने कारनामे केलेत, फिट अँड फाईन आहे. आणि पहा जबरदस्त मॅच. तुम्हाला म्हटलं होतं पहिल्या 2 चेंडूवरती काय होणार ते घडणार आहे. ऋषीने चूक केली आणि बॅक साईडला शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि कॅच आउट होतोय. मला वाटतं इथे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय विनोददादा गोगावले, त्याचबरोबर विठ्ठलजी अहिरे आणि नवनाथजी बादपरे, नितीनजी बादपरे यांचं इथे स्वागत करायचं. मित्रांनो टाळ्या वाजून स्वागत करा. मान्यवर आहेत आपल्या विभागातील एक चांगलं काम सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी संस्थामध्ये सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपल्या सर्वांचं पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन करून दादा आपलं सहर्ष स्वागत. एक चांगलं नेतृत्व, चांगलं मार्गदर्शक, त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे अशी व्यक्तिमत्व, गोरगरिबांना मदत आणि वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन एक चांगलं कार्य लोकांपर्यंत पोहोचवत असते. आपण मॅचच्या दिशेने 5 बॉल 10ची आवश्यकता. बॉल तर तयार. पुन्हा एकदा दीपक शिंदे यावेळेस चांगला फटका आला. इथे काय घडेल? हो चांगली फील्ड होत असताना एक तर सिंगल आलेली आहे. सेकंडचा कॉल जरूर आलाय आणि विकेट आलेली आहे. आणि आता जवळची बाजू काय असणार आहे? काय झालं? या सेकंड शॉट आहे. ओ माय गॉड, म्हणजे ते खेळ नाहीये. काय म्हटलं होतं उमेश सर, पहिल्या 2 चेंडूवरती तुम्ही प्रेशर किती झेलताय ना ते महत्वाचं आहे. 22 गाव प्रीमियर लीगला हीच चुकी केली होती. आरोग्य 11 संघाने 6 चेंडू 5 धावा पाहिजे होत्या. समोरच्या समीर शिंदे याने सर्व षटक निर्धाव टाकलं होतं. तुम्हाला प्रेशर कसा झेलता येतो? आतापर्यंत तुम्ही अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय, तेव्हापर्यंत तुमची काय कामगिरी केली तुम्ही ते कोणी बघत नाहीये. शेवटच्या क्षणात तुम्ही किती प्रेशर झेलताय आणि त्या प्रेशरमध्ये बाहेर येऊन कशी मॅच काढताय तितकंच महत्वाचं. जय जाधवला स्ट्राईक घेणं खूप महत्वाचं होतं, परंतु सेकंड रन साठी गेले जय जाधव आणि तिथे विकेट आली, परंतु इथे एकही रन धाव आले नाहीये. 4 बॉल चुका उमेश सर जय जाधव कायम करताना बघतो आपण. जिथं चुकी झाली तिथं बोललं पाहिजे, कारण आता जबाबदारी होती. कारण तू पहिल्या बॉल पासून खेळतोय, स्ट्राईक वरती आहेस, मोठे फटके मारू शकतोस आणि तू काय केलंस? नवीन आलेला सुनीला स्ट्राईक द्यायचा प्रयत्न केलास, म्हणजे रन तर झालीच नाहीये. त्याच्याबरोबर तू स्वतःची चुकी सुद्धा करून बसला. आता जर नॉन स्ट्राईकला तो राहिला ना तर त्याला वर्षभर त्रास होईल या गोष्टीचा. येस 4 बॉलच्या पाठीमागे 10 धाब्यांची आवश्यकता. मॅच होणार. मॅच जबरदस्त होत असताना आता स्ट्राईक घेणं खूप महत्वाचं असणार आहे. जय जाधवला बॉलर तयार होतो. दीपक यावेळेस जबरदस्त फटका. बॉल हवेमध्ये स्थिर आहे. कॅचचा कॉल आणि हा कॅच झाला तर नो स्ट्राईकला राहील आणि कॅच ड्रॉप झाले. पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जय जाधव कोणताही करत नाहीये. ही घोर चूक केली आहे जय जाधवने आणि तो राहिला नो स्ट्राईकला. 2 धाब्याचे पुढे करत असताना सावकार 11 पहिल्या बॉल पासून करतोय, म्हणजे जवळजवळ सामना त्या आरो 11 संघाला देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु पहा जबरदस्त कॅच झाला पाहिजे होता, पण जय जाधव चुका करतोय, स्ट्राईक घेत नाहीये जय जाधव. उमेश सर जय जाधव नो स्ट्राईकला राहिला. किती आल्यात धावा? 2 आल्यात ना? मग 2 धावा आल्यात. 2 धाब्याची मदत आणि आता 3 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता. 3 बॉल चांगले टाकलेत गोलंदाज दीपकने. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल हे महत्वाचं होतं आणि आता ही चूक जय जाधवला कळाली आणि चुका जय जाधवने केल्या. सुनील सिंदकर इथे स्ट्राईकला गेला होता. गरज होती का जयला स्ट्राईक घ्यायची होती? बॉल डेड झालाय पाटी. डेट झाला तरी मॅच संपली नाहीये. प्रेशर दिला जातोय. सावकार 11 संघ परिपूर्ण प्रयत्न करतोय. इथे मात्र सावकार 11 संघ जय जाधवने चुकी केली. 5 सामना होता कुठे, सामना आला कुठे. 6 चेंडू 10 धावा पाहिजे होता, स्ट्राईक घ्यायची होती. केवढी मोठी घोडचूक करून ठेवली. जिथं सुनीलने गेल्या मॅचला आपण मान्य करू मोठे फटके मारले होते, परंतु आज ट्रम्प कार्ड आहे, गोल्डन बॉय आहे जाधवमरीचा. तुला स्ट्राईक घ्यायची गरज होती. केवढी मोठी नॉन स्ट्राईक घेऊन चुकी केली उमेश सर याने. येस ट्रम्प कार्ड होतं आणि स्ट्राईक घेणं ही मोठी चूक केली नाही. या चुकांचे खरं तर काटे आता बोचत जातील, तो त्रास होईल. बॉलर तयार. या बॉलर 2 धावा घेणं खूप महत्वाचं. चांगलं इथे फटके ते पाहायला मिळतो. एक तर सिंगल येते. सेकंडचा कॉल येईल का? सेकंड धाव आल्याच्या नंतर ही धाव देखील तितकीच महत्वाची आहे. आणखी एक धावासाठी जावं लागेल जयला. हे धावसाठी काय करतोय जे? का प्रेशर मध्ये आला एवढा काही समजत नाही उमेश सर काही समजत नाहीये. जयने केवढी मोठी घोडचूक केली आहे. 2 दिवस सातत्याने त्यानं मेहनत घेतली, 2 दिवस सातत्याने त्यानं कष्ट घेतले आणि आता केले काय? 1 चेंडू 6 धावा, 1 चेंडू 6 धावा, 1 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला बॅटर आहे, त्याला आता हिरो बनण्याची संधी. ओमकार आपल्या टीमला देईल का जय जयकार? ओमकार वरती सगळं भवितव्य. हिरो बनण्याची संधी आणि जर ओमकारनी षटकार ठोकला ना त्याला खांद्यावरती उचलून घेऊन इथपर्यंत आणतील. 1 बॉल 7ची मॅच. होसला बुलंद तो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. अब जी दे उसे पाने की, ये तो टोटल भी आएगा. 1 बॉल 7ची मॅच. आणि ही मॅच जिंकले, ही स्पर्धा जिंकले सावकार 11 टीम. संघ मालक आहेत. कोण आहे संघ मालक?
प्रकाश दादा जाधव यांच्या मालकीचा संघ जबरदस्त काम केलं, मेहनत केली, संघर्ष केला, जिद्द ठेवली आणि हा आपल्या पश्चिम जावली क्रीडा असोसिएशन मध्ये मानकरी ठरला आणि पर्व क्रमांक 3चा चॅम्पियन ठरला. वा 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 वा, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच उमेश सर, एक चांगली स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे, कारण सर्व खेळाडूंनी समोर यायचं आहे. खरोखर जय जाधवने केलेली चूक महागात पडली, आरोली संघाला हातात सामना गमावा लागला. आपण जातोय आता निवृत्ती सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर मला समालोचन करण्याची संधी दिली, योग आला या स्पर्धेमध्ये. गेली सातत्यपूर्वक आम्ही 2 वर्ष ही स्पर्धा अगदी आम्ही जॉईंट करतोय आणि खूप छान वाटलं स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना. आज विश्वास ठेवला आणि छान वाटलं. 2 दिवस संधी दिली. मी उमेश सावंत या स्पर्धेमध्ये आपली खरं तर रजा घेतो. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. याच ठिकाणी आपण ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सरशिप सौजन्य लाभलं त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. प्रथम क्रमांक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं 81,000 रोख रुपये माननीय श्री संतोषदादा जाधव उद्योजक समाजसेवक मुनावळे यांच्या माध्यमातून लाभले, त्यांचं देखील विशेष आभार. द्वितीय क्रमांक 51,000 रुपये माननीय श्री संदीपदादा शिनकर उद्योजक समाजसेवक यांच्या माध्यमातून 51,000 रुपयाचं कॅश प्राइज लाभलंय, त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. स्पर्धेतील सर्व आकर्षक चषक पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण चषक सौजन्य लाभले, त्यांचं देखील विशेष करून आभार मानूयात. सामनावीर श्री संदीपदादा शिनकर यांच्याकडून एअरबड्स ब्लूटूथ स्पीकर आणि वायरलेस ब्लूटूथ या ठिकाणी आम्हाला लाभले, त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूयात. उदयमुख खेळाडू श्री किशोरदादा पवार यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आम्हाला लाभले. संदीपदादा शिंदकर यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष बक्षीस लाभले, त्यांचंही आपण या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुमार सूरजदादा सावंत उद्योजक सन मोटार यांच्या माध्यमातून आम्हाला कॅश प्राइज लाभलाय. श्री प्रेम साहेब कदम कॅडनेक्स कंपनी यांच्या माध्यमातून आम्हाला शूज लाभलेत आणि संदीपदादा शिंदकर यांच्या माध्यमातून ब्लूटूथ स्पीकर एअरबड्स आम्हाला लाभलेत, त्यांचा देखील आपण विशेष आभार मानूयात. चौकार किंग षटकार किंग 200 चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी 201 रुपये आम्हाला लाभलेत. कैलासवासी धोंडीबा कोंडीबा कोकरे आजोबा यांच्या स्मरणार्थ श्री कोंडीबा धुळाजी शिंदे चळकेवाडी यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले, त्यांचं देखील आपण विशेष आभार मानूयात. चौकार किंग षटकार किंग श्री अवधूत दादा भोसले मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आम्हाला लाभले, त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मान्य श्री सतीशदादा चव्हाण रुही कंस्ट्रक्शनचे सर्वा सालुशी गावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून आम्हाला कॅश प्राइज लाभले.